सब दिक्कतें हैं, गाड़ी पंचर हो जाती है आते हुए, और बहुत सारे आप देख सकते हो गिर जाते हैं। यहाँ पे ज्यादातर रिटायरमेंट वाले लोग रहते हैं हमारे यहाँ पे, और ये जो रिटायरमेंट है उसमें से ज्यादातर बुजुर्ग है। यहाँ पे बेंचेस नहीं है उनको बैठने के लिए कोई स्पेस नहीं है चलने के लिए, साइकिलें आए दिन पंचर हो जाती है, बाइक्स हो जाते हैं, कचरे की गाड़ी नहीं आ पाती है यहाँ पे। एम्बुलेंस तो दूर की बात है सर, ज्यादातर यहाँ पे रिटायर लोग हैं, हमारे मम्मी पापा जो भी है यहाँ पे, आंटी अंकल, उनको हमको एम्बुलेंस के लिए काली माता तक लेके जाना पड़ता है, उसके बाद में ही वो लोग हॉस्पिटल तक पहुंच सकते हैं। सो दिस इज ऑल द प्रॉब्लम्स वी आर फेसिंग राइट नाउ। तर इकडच्या लोकांचं जगणं म्हणजे एकदमच अवघड झालेलं आहे. जर माझ्या तुम्ही आजूबाजूला बघू शकता, इकडं प्रत्येक प्रकारची दुविधा किंवा प्रत्येक प्रकारचा प्रॉब्लेम आहे. कचरा फेकायला जागा नाही, कारण की कचऱ्याची गाडी येत नाही. कचऱ्याची गाडी का नाही येत? कारण की इकडे रस्ते नाहीये. अंबरनाथ ज्याला एक चांगली सिटी असं म्हणतो, त्या सिटीच्या लोकांच्या एका पर्टिक्युलरली भागांच्या लोकांमध्ये एवढी त्रास, म्हणजे इकडे नाही रस्ते बघायला भेटताय, ना नीट ड्रेनेज सिस्टम आहे, पाणीसाठी इलिगली चोरी होत आहे. हे लोक पाणीचा टॅक्स पण भरताय, तरी यांच्याकडून पाणी चोरी होत आहे. मग यांचा टॅक्स भरून तरी काय उपयोग? इकडे संध्याकाळी गर्दुल्ले बसलेले असतात. इकडच्या पोरी सेफ नाहीये, बाहेर कसं निघणार? इकडे पोलीस राऊंड अपला येत नाही, इकडे चालण्या फिरण्यासारखे रोड नाहीये, स्ट्रीट लाईट नाहीये. संध्याकाळी जर कोणाला त्रास झाला, कोणी आजारी पडला वृद्ध माणूस, तर त्याला इथून उचलून बाहेरपर्यंत घेऊन जावं लागतं. एवढी दुर्दशा किंवा एवढं हे आहे इकडं त्रास. तर ह्या गोष्टीची जबाबदारी अंबरनाथ नगर परिषद घेणार आहे की नाही?